नमस्कार. मतदानाला आपण काय म्हणतो? एक हक्क की एक कर्तव्य? पण विचार करा, जर हे दोन्ही नसून एक कायदेशीर बंधन झालं तर? आज आपण याच एका इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत, सक्तीचं मतदान. म्हणजे बघा, निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर जाणं ही आपली चॉईस नाही, तर एक कायदेशीर जबाबदारी आहे. याच विचारामुळे या संपूर्ण चर्चेला सुरुवात होते. चला मग जरा खोलात शिरूया. हे सक्तीचं मतदान म्हणजे नेमकं काय आहे आणि आपल्या भारतात यावर अचानक एवढी चर्चा का सुरू झाली आहे? याची व्याख्या तशी अगदी सरळ आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर सक्तीच्या मतदानाच्या सिस्टीममध्ये जर एखादी व्यक्ती मतदानासाठी पात्र असेल तर तिला वोट देणं कायद्यानं बंधनकारक असतं आणि नियम मोडला तर शिक्षा पण होऊ शकते. बरं, मग भारतात ही चर्चा परत का सुरू झाली? तर याचं मुख्य कारण आहे मतदानाची घसरणारी टक्केवारी. बघा ना, जेव्हा खूप सारे लोक मतदानच करत नाहीत, तेव्हा जे सरकार निवडून येतं ते खरंच संपूर्ण समाजाचं प्रतिनिधित्व करतं का? हा एक मोठा नैतिक प्रश्न उभा राहतो. आता हा प्रश्न समजून घेण्यासाठी आपल्या देशात मतदानाचा कायदेशीर दर्जा काय आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. आपल्या राज्यघटनेतल्या अनुच्छेद 326 नुसार 18 वर्षांवरच्या प्रत्येक नागरिकाला कोणताही भेदभाव न करता मतदानाचा हक्क आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. हा एक वैधानिक हक्क आहे, मूलभूत हक्क नाही. याचा अर्थ काय? तर तो कायद्याने दिलाय आणि कायद्याने तो बदललाही जाऊ शकतो. आणि हो, हे काही आपलं संविधानिक कर्तव्य वगैरे पण नाहीये. चला आता या नाण्याची एक बाजू बघूया. मतदान सक्तीचं केलं तर काय काय फायदे होऊ शकतात याचे समर्थक काय म्हणतात ते जरा जाणून घेऊया. या बाजूच्या लोकांचा सगळ्यात मोठा आणि ठोस मुद्दा म्हणजे हा आकडा. भारताच्या विधी आयोगाच्या रिपोर्टनुसार ज्या देशांमध्ये मतदानाची सक्ती आहे तिथे मतदानाची टक्केवारी सरासरी 60% वाढलेली दिसतेय. ही वाढ खरंच लक्षणीय आहे. पण गोष्ट फक्त आकड्यांची नाहीये. समर्थकांचं म्हणणं आहे की यामुळे आपल्या लोकशाहीचा पायाच मजबूत होतो. विचार करा, जेव्हा प्रत्येकजण मतदान करतो तेव्हा जे सरकार निवडून येतं ते खऱ्या अर्थाने लोकांचं सरकार असतं. इतकंच नाही तर लोकांमध्ये एक नागरी जबाबदारीची भावना येते, राजकीय प्रक्रियेबद्दलची जागरूकता वाढते. पण प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असतेच. आता आपण बघूया की लोकांना मतदान करायला भाग पाडण्याविरोधात कोणते तितकेच दमदार युक्तिवाद केले जातात. या विरोधामागचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय माहितीये? तो म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. जसा आपल्याला बोलण्याचा हक्क आहे तसाच शांत राहण्याचाही आहे. त्याच लॉजिकने मतदान न करणं ही सुद्धा एक प्रकारची राजकीय भूमिका असू शकते, एक प्रकारचा निषेध असू शकतो. आणि फक्त एवढंच नाही, भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या आणि विविधतेने भरलेल्या देशात हे सगळं लागू करणं प्रचंड अवघड आहे. विचार करा, दंड किंवा सरकारी सेवांवर बंधनं आणली तर याचा सगळ्यात जास्त फटका कोणाला बसेल? गरीब, मजूर आणि स्थलांतरित नागरिकांना, जे अनेक खऱ्याखुऱ्या कारणांमुळे मतदानाला जाऊ शकत नाहीत. तर हा सगळा वाद येऊन थांबतो तो इथेच. एका बाजूला आहे संपूर्ण समाजाच्या प्रतिनिधित्वासारखं एक मोठं ध्येय आणि दुसऱ्या बाजूला आहे व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा मूलभूत सिद्धांत. या दोन्हींमध्ये तोल साधायचा कसा, हाच खरा प्रश्न आहे. बरं, आपल्या देशातली ही चर्चा थोडी बाजूला ठेवून जगभरात काय चाललंय ते पाहूया. इतर देश या प्रश्नाला कसे सामोरे जातात? हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण अनेक लोकशाही देशांमध्ये ही सिस्टम वापरली जाते. ऑस्ट्रेलिया, ब्राझीलसारख्या देशांमध्ये मतदान करणं सक्तीचं आहे, पण तिथले नियम आणि परिणाम थोडे वेगळे आहेत. म्हणजे तिथे शिक्षा म्हणून छोटा मोठा दंड आकारतात किंवा काही सरकारी सेवा मिळण्यावर तात्पुरती बंदी घालतात. त्यांचा उद्देश लोकांना शिक्षा करणं नाही, तर मतदानाला प्रोत्साहन देणं हा असतो. मग आता प्रश्न उरतो की सक्तीचा मार्ग न स्वीकारता मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी काय करता येईल? यावर तज्ज्ञ काय सांगतात ते पाहूया. तज्ज्ञांचा मार्ग सक्तीचा नाही तर प्रोत्साहनाचा आहे. ते म्हणतात की मतदानातील अडथळे दूर करा. म्हणजे काय? तर मोठ्या प्रमाणावर मतदान शिक्षण मोहीम राबवा, मतदानाच्या दिवशी सुट्टी आणि वाहतुकीची योग्य सोय करा, आणि जे स्थलांतरित आहेत त्यांच्यासाठी डिजिटल मतदानासारखे नवीन पर्याय शोधून काढा. सोप्या शब्दात सांगायचं तर या सगळ्या चर्चेचा सार एकच आहे. भारतासाठी मतदानाची सक्ती करण्यापेक्षा लोकांचा ऐच्छिक सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणं हे जास्त प्रॅक्टिकल आणि लोकशाहीच्या मूळ तत्वांशी सुसंगत आहे. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न जो विचार करायला भाग पाडतो, लोकशाहीमध्ये मताची खरी ताकद कशात आहे? ते कायद्याच्या धाकाने दिल्यावर वाढते की नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून स्वतःच्या इच्छेने दिल्यावर? यावर नक्की विचार करा.